नमस्कार. मी राजेश सोळंकी एक उडानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस आणि जसं आपण ठरवलंय, की स्त्रियांचे वेगवेगळ्या गुणांचं, वेगवेगळ्या पाथमध्ये त्यांनी कसं आपलं अस्तित्व दाखवून दिलंय आणि अ, त्या इंडिपेंडेंटली कोणतंही काम पुरुषांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षाही बेटर काहीही डिफरन्स न होता कोणत्याही फील्डमध्ये कसं करता येईल, हे प्रत्येकाच्या करिअरवरून आपल्याला बघता येईल. आणि त्यासाठीच आज आपल्याकडे जे आलेले आहेत, त्या आहेत आसावरी सोरटे. ज्या जनरली आपण बघतो, की मुली म्हटलं आपण, की जनरली मेडिकल फील्ड प्रिफर केलं जातं किंवा इंजिनिअरिंग जर घेतलं तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असतं, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असतं किंवा ऑफिस जॉब निवडला जातो. परंतु त्यांनी एक वेगळी वाट निवडली. सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र जे आपण म्हणतो, की जनरली मेल डॉमिनेटेड क्षेत्र आहे. त्या क्षेत्रात त्यांनी नुसतं क्षेत्र निवडलं नाही, इंजिनिअरिंग नुसतं केलं नाही, तर आपले बरेच प्रोजेक्ट त्यांनी सक्सेसफुली कंप्लीट केले. आणि ते कोणतीही स्त्री जर ठरवलं तर कोणतेही काम इंडिपेंडेंटली आणि कॉन्फिडेंटली करू शकते हे त्यांनी दाखवून दिलं. तर मी जयश्रीला विनंती करेन, की ती त्यांचं थोडक्यात इंट्रोडक्शन आपल्याला करेल. नंतर आपण आसावरींशी पुढे बोलणं चालू करू. तर जयश्री, आसावरी नमस्ते. नमस्कार. नमस्कार. नमस्ते. आज आपल्या एक उडानच्या नवदुर्गा उत्सव भागात ज्या पाहुण्या आल्या आहेत, त्या स्वतः एक सिव्हिल इंजिनियर असून त्यांनी इलेक्ट्रिकल सॉरी इंजिनियर परत घेते. आज आपल्या एक उडानच्या नवदुर्गा उत्सव भागात ज्या पाहुण्या आल्या आहेत, त्या स्वतः एक सिव्हिल इंजिनियर असून त्यांनी इंटिरियर डिझायनिंग मध्ये डिप्लोमा देखील केला आहे. गेली 22 वर्ष त्या टीएमसी मध्ये डेप्युटी इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या 22 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. त्यापैकी रिनोव्हेशन ऑफ गडकरी रंगायतन, के विला, खोपट एसटी वर्कशॉप, कॅसल मिल्क येथील पुलाचे बांधकाम, ठाणे स्टेशन परिसरातील रहदारी सुधारणा, नितीन कास्टील कंपनी जंक्शनवर पादचार सबवे यासारखे अनेक प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केले आहेत. तसेच काही उड्डाण पुलांचे बांधकामही त्यांनी केले आहे. त्यापैकी मीनाताई ठाकरे चौक LBS मार्ग, अल्मेडा चौक LBS मार्ग, STNL चौक MG रोड यासारख्या कित्येक उड्डाण पुलांचे बांधकाम त्यांनी केले आहेत. व त्यांचे अनेक महत्वपूर्ण प्रोजेक्ट ही चालू आहेत, ज्यामध्ये त्यांना मोलाचा वाटा आहे. काम काम व्यतिरिक्त त्यांनी क्रीडा क्षेत्रात देखील आपली कामगिरी बजावली आहे. त्यांनी राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत मुंबई उपनगरीचे प्रतिनिधित्व केले आहे. इंटर स्कूल आणि इंटर कॉलेज ॲथलेटिक मध्येही भाग घेतला आहे. त्यांना टीएमसी मध्ये सर्वात उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुढारी वृत्तपत्राद्वारे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी नवदुर्गा म्हणून गौरवण्यात आले आहे. यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहेत. तर चला भेटूया नवदुर्गा उत्सवातील नवदुर्गेला डेप्युटी इंजिनिअरिंग आसावरी सोरटे यांना. नमस्कार, वेलकम. नमस्कार. नमस्कार. सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आसावरी, एकतर थँक्यू व्हेरी मच. तुमचे आभार की तुम्ही आमचं आमंत्रण स्वीकारलं एक उडानचं आणि लाईव्ह आम्हाला भेटतायत. आणि तुमचं कसं करिअर झालं आणि ते सगळ्यांना आपण ऐकून घेणार आहोत, समजून घेणार आहोत, की कशा प्रकारे तुम्ही करिअर केलं इंडिपेंडेंटली इंजिनिअरिंग करून. इंजिनिअरिंग फील्ड मधल्या आपल्या ज्या 9 मध्ये इंजिनिअरिंग मधल्या तुम्ही आहात. आपण एक इंजिनिअरिंग एक वेगळं क्षेत्र निवडलं. तर असं मला एक पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की जनरली जसं मी आधीच सांगितलं इंट्रोडक्शन करताना, की मुली जनरली प्रिफर असतो त्यांना मेडिकलमध्ये. म्हणून मेडिकलमध्ये आपण बघतो ऍडमिशन टफ जातं. मुलांना बिचाऱ्यांना जागा एंट्री करायला मुश्किल जाते. कारण मुलींनी ज्या ठिकाणी डायरेक्शन घेतली, की तिथे फार डिफिकल्ट होतं. बाकीच्यांना जागा मिळत नाही. तर मग ते 60% जागा मला वाटतं ऑलमोस्ट मुली घेतात तिथे. इव्हन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे. किंवा टीचिंग स्टॉकमध्ये सुद्धा आपण बघतो, की मुलींची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण की दे प्रिफर दॅट जॉब. तर सिव्हिल इंजिनिअरिंग असं क्षेत्र आहे अजूनही सुद्धा मला वाटतं, की 10-20% पेक्षा जास्त मुली तिथे अजूनही नाहीयेत. मला वाटतं 10%च असतील मुश्किलने. तर असं काय झालं, की तुम्ही मागच्या 22 वर्षापूर्वी म्हणजे आता ही 20 वर्ष 22-25 वर्षानंतर सुद्धा अजूनही तिथे त्या क्षेत्रामध्ये मुलींची संख्या खूप कमी असताना सुद्धा, तर त्यावेळेला तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र का निवडलं आणि त्या क्षेत्रामध्ये जाण्याचा निर्णय का घेतला?
हम्म. पहिले तर एक सांगते की बेसिक इज की माझ्या घरी माझ्या आईला सुद्धा अशी इच्छा होती की आपल्या मुलांनी इंजिनियर व्हावं. मग ते मुलगा असो किंवा मुलगी हम्म. असं अंतर नव्हतं. इट वॉज की माझा भाऊ आय-टी मध्ये गेला आणि वेन माझा टर्न आला तेव्हा असं मला विचारलं होतं की तुला कुठल्या इंजिनिअरिंग मध्ये आवड आहे? तर इंजिनियर व्हायचं हे ठरलेलं होतं. फक्त फील्ड कुठलं निवडायचं हम्म. आणि आधीपासूनच बघितलं तर म्हणजे मी मैदानी खेळांमध्ये थोडी आवडच होती. म्हणजे मी स्पोर्ट्समध्ये होती, ॲथलेटिक्समध्ये किंवा कबड्डी. तर नेहमी असे क्षेत्र होते जे मातीशी निगडीत होते. आणि एखादं शून्यातून एखादी आकृती निर्माण होणं आणि आपण त्या गोष्टीला जबाबदार असणं, ही एक मला नेहमीपासून आवड होती. आणि नेहमी अशी इच्छा होती, की हे उभं कसं राहतं, एखादं स्ट्रक्चर असतं. म्हणजे ती नेहमी एक उत्सुकता होती. कदाचित त्या बेसमुळेच मी सिव्हिल हे क्षेत्र इंजिनिअरिंगसाठी निवडलं. आणि त्यात असं इंटिरियर्स हे ते तशी पण एक महिला म्हटलं की फॅशन डिझायनिंग किंवा इंटिरियर्स वगैरे अशी जास्त आवड असते. सर या दोन्ही याचा मेळ सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पूर्णपणे करता आला असता. म्हणून सिव्हिल हे फील्ड मी ऍक्च्युली निवडलं त्या काळात. ओके, म्हणजे तुम्हाला जमिनीतून काहीतरी एक उभं राहण्याचा म्हणजे एखादं काहीतरी निर्मिती केल्याचा आनंद निर्मिती त्याच्यापासून केल्याचा. मिळत होता. कारण की तुम्ही बघताय जमीन फ्लॅट आहे, एकदम डोंगर आहे आणि मग त्याच्यापासून काहीतरी नंतर जे स्ट्रक्चर उभं राहतं, मग आपल्या समोर आपण काहीतरी निर्मिती केली, हा. तो एक समाधान तुम्हाला त्याच्यापासून मिळत होतं. ओके, ग्रेट. तर मग तेव्हा तुम्हाला घरून कोणीच अपोज नाही केलं किंवा सजेस्ट नाही केलं की बाबा तुम्ही हे क्षेत्र निवडलं की तुम्हाला करिअरमध्ये बेटर राहील, याच्यामध्ये नंतर पुढे चॅलेंजेस येतील, किंवा तेव्हा तुम्हाला कोणी गायडन्स केला होता की बाबा हे क्षेत्र केल्यानंतर अशा टाईपचे डिफिकल्टी असू शकतील, तुम्हाला आउटडोर जॉब जास्त राहील किंवा फिरावं लागू शकतं, प्रोजेक्ट म्हटलं की धूळ हे ते सगळ्या गोष्टी आल्या तर त्याच्यात जावं लागेल, तर मग असं कल्पना होती की ती कल्पना नसताना तो विचार न करता डायरेक्टली तुम्ही एंट्री केली सिव्हिल इंजिनिअरिंग? ऍक्च्युली कल्पना तर होती. जेव्हा आपण म्हणतो की शून्यातून काहीतरी निर्माण करायचं, तर तिथे उभं राहूनच करावं लागेल. म्हणजे पण तसं काही घरून असं अपोज नव्हता. हा, सगळ्यांना वाटलं होतं बिकॉज तेव्हा आय-टी क्षेत्र हे नवीन असल्यामुळे तुम्हाला बाहेर जायला मिळेल. हे सगळे कल्पना लोकांच्या मनात होती. त्यामुळे तेव्हा एक क्रेज होती की सगळ्यांच्या मुलांनी यूएसला जावं, हे जावं. पण मला तशी काही अपेक्षा नव्हती. त्याच्यामुळे मला इथेच राहून काहीतरी करायचं होतं आणि त्याच्यामुळे असं कधी वाटलं नाही की इथे त्रास होईल किंवा हे फील्ड एवढं टफ जाईल ऍक्च्युली स्पीकिंग त्या काळात. कारण उन्हातान्हात उभं राहायची, खेळायची सवयच होती. त्यामुळे कम्प्लेक्शन काळं होईल, हे होईल, या गोष्टी कधी मनात सुद्धा नव्हत्या. त्याच्यामुळे इट वॉज लकीली तुमच्याकडे ऑलरेडी बेटर होतो कॉम्प्लेक्शन, खूप थोडासा काळ झाला तर फरक नसता पडला. थँक्यू. थँक्स टू माय पेरेंट्स, देअर जीन्स. ओके. सो तर ठीक आहे, त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला कोणतंही अपोज नव्हतं आणि काही नव्हतं, त्याच्यामुळे तुम्ही हे क्षेत्र निवडलं. तर मग येस. ऍक्च्युली जेव्हा तुम्ही कम्प्लीट केलं इंजिनिअरिंग आणि ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही आलात, मग तेव्हा जे तुम्ही इमॅजिन केलं होतं आणि ऍक्च्युअल मध्ये काही फरक जाणवला का? तसंच हो, smooth? ऍक्च्युली येस, खूप फरक होता. म्हणजे आपण जेव्हा शिकतो, तेव्हा आपल्या कल्पना जरी असल्या, तरी पण त्या थोड्या वेगळ्याच असतात. की लाइक सिव्हिल हे कधी पण व्हाईट कॉलर जॉबमध्ये गणल्या जात नाही. इट इज बरोबर. ऑलवेज अ ब्लू कॉलर जॉब. त्याच्यामुळे कधी असं असं वाटायचं, असं करू, तसं करू. बट जेव्हा प्रॅक्टिकली आपण उतरतो, तेव्हा ते वेगळंच असतं. म्हणजे ड्युरिंग कन्स्ट्रक्शन तुम्ही म्हणा किंवा काही, इट इज प्लॅनिंग आलं की असं नसतं की गेलो आणि सुरू झालं का, हम्म. असं काही नसतं. इट इज लाईक इट रिक्वायर्स ट्रिमेंडस मेहनत लागते. मागचं सगळं तुम्हाला बेस पासून सगळं तयार करावं लागतं. इट इज टोटली डिफरंट. आणि जे अभ्यास करतो आणि प्रत्यक्षात असतं, याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. ओके. पण ते आपल्याला शेवटी इम्प्लिमेंट करायची तयारी कॉलेजमधूनच तयार असते. दॅट मानसिक इज मानसिक दृष्ट्या तुम्ही यू वॉज रेडी टू ऍक्सेप्ट इट आणि जे काय प्रॉब्लेम्स येतील यू येस, वॉज रेडी फॉर टू चॅलेंज. पण ठीक आहे, हा जो डिफरन्स आहे तो सगळ्या इंजिनियरला मला वाटतं येतो. येस. म्हणजे कोणत्या कुठले? पण इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ज्यांनी काही केलं असेल, जसं आम्ही इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रिकल मध्ये जरी केलं, तर आम्ही जे शिकलो वेगळं आणि ऍक्च्युली इथे आल्यानंतर ऍक्च्युअली आम्हाला एकदम इम्प्लिमेंटेशन वेगळं. वेगळं.
तेच तुम्हाला तोच एक्सपिरियन्स तुमचा सुद्धा होता. तर असे स्त्री म्हणून तुम्हाला काही असं वाटलं की आपल्याला हे फार जड जाईल किंवा डिफिकल्ट जाईल का तुम्हाला लहानपणापासूनची जी तुम्हाला ट्रीटमेंट होती घराची त्याच्यामुळे तुम्हाला तो काहीच चॅलेंज वाटला नाही आणि एकदम इझिली तुम्ही त्याच्यात एंट्री केली? हां, म्हणजे तसं ॲज सच वर्किंग हार्ड या बाबतीत तसं टफ नाही गेलं. बट शेवटी म्हटल्यानंतर म्हणजे मी जेव्हा जॉइन केलं टी सुद्धा, देवर हार्डली 4-5 मुली होतो आम्ही. टोटली 7 असू. सो ओके. दॅट वॉज ऑल. म्हणजे अख्ख्या महापालिकेत आम्ही तेव्हा लागलो एकत्र एका बॅचमध्ये फक्त 7 मुली. त्याच्यामुळे थोडं असं वाटायचं, बट तो फरक नव्हता, की बाबा आपण इथे आहोत. तर कसं होईल, एकटं राहतो, म्हणजे एकटं येतो, साईटवर जातो. त्यामुळे तसं वाटलं नाही, बट हार्ड वर्क वॉज देअर. थोडं कठीण तर गेलं, बट ठीक आहे. फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं म्हणजे मग या तुमच्या दृष्टीने आधी कोणी असल्यामुळे नव्हतं सिव्हिल इंजिनिअर्स कोणी महिला नव्हत्या टीएमसी मध्ये? आमच्या आधी फक्त एखाद जण असेल अँड फ्रॉम आमच्या बॅचमध्ये सगळ्यात जास्त सिव्हिल इंजिनिअर्स होत्या. दॅट वॉज ऑल. म्हणजे मॅक्सिमम सिव्हिल इंजिनिअर फिमेल्स आमच्याच बॅचमध्ये लागलेले आहेत. ओके. त्याच्या आधी महिला फिमेल इंजिनियर एकच असेल, 1-2 असतील. म्हणजे त्या पण एकच. सध्या काय पोझिशन आहे टोटल पर्सेंटेज वाईज किती आता सध्या किती असतील पर्सेंटेज वाईज टीएमसी मध्ये महिला इंजिनियर्स किती असतील सिव्हिल मध्ये? 1% 2% खूप सिव्हिल इंजिनियर. नाही मोजून मी जास्त सांगते ना, जास्त. टोटल लाइक इंजिनियर्स इटसेल्फ आर 6 जणी असतील टीएमसी मध्ये. ओके. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये. ओके. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट म्हणजे इन्क्लुडिंग एक्झिक्युशन का नुसतं इंजिनिअरिंग म्हणताय तुम्ही? नाही, आमच्या इथे कसं आहे, की वर्किंग इज लाइक इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मीन्स एव्हरीथिंग. इट ओके. इज राइट फ्रॉम बेस टू एक्झिक्युशन. ओके. ओके. त्याच्यामुळे तसं असं काही वेगळं डिपार्टमेंट इंजिनिअरिंग म्हटलं मीन्स युअर रोल इज टू डू एव्हरीथिंग. सगळंच करायचंय तुम्ही. असं आहे. Great. मग अशा प्रकारे तुम्हाला कोणतं चॅलेंजेस ऍक्च्युअली नाही आलं की जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे तर तुम्ही मग इंडिपेंडेंटली जे तुम्हाला प्रोजेक्ट दिले तेव्हा असं कधी जाणवलं की एक तुम्हाला यांना कसं द्यावं प्रोजेक्ट एक महिला म्हणून यांना इंडिपेंडेंटली प्रोजेक्ट कसा द्यावा असं कधी सिनियर्सला हा चॅलेंजेस कधी असं यांना इंडिपेंडेंट कसं यांच्यावर कोणीतरी आणखी द्यावं असं कधी वाटत होतं तिथे दिसलं तुम्हाला की मग तुम्ही ते दाखवून दिलं की मग त्यांना कॉन्फिडन्स आला किंवा नंतर मग त्यांनी द्यायला सुरुवात केली लाईक दॅट? नाही, असं ऍक्च्युली काय झालं, की मुळातच माझे जे प्रोजेक्ट्स होते इनिशियली, म्हणजे असं जरी सिनियर्सला असेल तरी त्यांनी मला कधी जाणून नाही दिलं. सो होपफुली कधी असं झालं नाहीये, की हिच्याकडे प्रोजेक्ट्स कसे द्यावे. म्हणजे आज म्हणायला गेलं तर टीएमसीचे ऑलमोस्ट ऑल ब्रिजेस जेवढे ठाण्यात आहे, एखादा सोडला तर, म्हणजे जो इनिशियली एक सॅटिस झाला ठाणे स्टेशनला जे एरिया डेव्हलपमेंटसाठी ब्रिज झाला. म्हणजे आपण वेस्टला स्टेशनच्या बाहेर निघतो, मोठा तिथे प्रोजेक्ट ब्रिज आहे टू सेग्रिगेट ट्रॅफिक. तर तो एक प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टशी मी पार्टली रिलेटेड होती. बाकी तुम्ही जेवढे ठाण्यातले ब्रिजेस बघाल, आय एम अ पार्ट ऑफ ऑलमोस्ट ऑल द ब्रिजेस. म्हणजे ते पादचारी पूल मेजर रोल तुमचा त्याच्या ब्रिज मेजर रोल इन ब्रिजेस. म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स मला तरी वाटतं की सिनियर्स मध्ये आहेत, की एवढे प्रोजेक्ट आले हाताशी, म्हणजे इट इज दे डेफिनेटली हॅव कॉन्फिडन्स इन मी. ओके. ओके. मग सगळ्यात चॅलेंजिंग प्रोजेक्ट कोणता वाटला तुम्हाला एवढ्या ह्या सगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये? चॅलेंजिंग प्रोजेक्ट तर प्रत्येक प्रोजेक्ट हा असा म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट जेवढे केले आहेत ना, प्रत्येक प्रोजेक्ट हा वेगळा आहे. म्हणजे कुठे आणि ठाण्यात हे सगळ्यात पहिल्यांदाच झालेले सगळे प्रोजेक्ट्स आहेत. त्यामुळे पाठीशी अनुभव असलेले फक्त काही सिनियर आहेत, पण त्यापैकी असं बघायला गेलं तर रेल्वे लाईनवरील कोपरी ब्रिज हा जो सुरुवातीला झाला, इट वॉज मेजर, म्हणजे फर्स्ट टाइम रेल्वे लाईन वरचा ब्रिज झाला, जो टीएमसीने एक्झिक्यूट केला. जनरली रेल्वे एक्झिक्यूट्स ऑल दीज प्रोजेक्ट्स. तर पहिल्यांदा असं झालं की टीएमसीने रेल्वे लाईन वरील पूल उभारला. आणि तो लवकर करायचं पण टार्गेट पण होतं आणि करायला चॅलेंजेस पण फार जास्त होते. हा, अँड म्हणजे त्याचं काम कसं असतं, की तुम्हाला प्रत्येक काम करताना यू नीड अ रेल्वे ब्लॉक. म्हणजे इट इज असं नाहीये की माझी तयारी झाली म्हणजे झालं. इट नीड्स लॉट ऑफ कोऑर्डिनेशन फ्रॉम रेल्वे अँड अदर डिपार्टमेंट्स. म्हणजे तो ब्लॉक रात्रीच्या 2 तासाच्या ब्लॉक मध्ये फक्त एक्झिक्युशन करायचं ऑन रेल्वे लाईन. ओके. एक तर रात्रीचं तुम्ही म्हटल्यानंतर मला आता आठवलं की तुम्हाला असं कधी झालं की रात्री जावं लागलं कधी, म्हणजे कारण की सिव्हिल इंजिनिअरिंग प्रोजेक्टचे काम म्हटलं तर कोणतं डे नाईट कधी पण इमर्जन्सी येऊ शकते, मग रात्री पण जावं लागू शकतं. असं किती वेळा असे प्रसंग किती वेळा आले किंवा असे येतात का रेग्युलर?
हो, होतं ना. ऍक्च्युली कसं असतं, की एखाद्या प्रोजेक्टवर फुल टीम असते. तर म्हणजे शक्यतो जिथे गरज नव्हती, तिथे माझ्या सीनियर्सनी खूप कोऑपरेट केलेलं आहे. दे यूज्ड टू सेंड म्हणजे फक्त ज्युनियर जाईल आणि छोटं काम असेल तर ही यूज्ड टू बी देअर फॉर द नाईट टाईम. बट जिथे मेजर प्रोजेक्ट्स असतात, जसं आता फुट ओव्हर ब्रिजेस झाले, तर रात्रीचंच लॉन्चिंग असतं. कारण आपण तेवढ्या वेळात ट्रॅफिक बंद करतो ऑल ओव्हर. द होल एक्सप्रेस हायवे एफओबीचे झाले, तर द होल एक्सप्रेस हायवेला आपण बंद करतो फॉर ट्रॅफिक. आणि मग ते असं बाइंडिंग असतं की एवढ्याच वेळात तुम्हाला हे अख्खच्या अख्खं उचलून लॉन्च करायचंय. मग त्यावेळेस इट इज कंपल्सरी, म्हणजे कोणी नाही म्हटलं तरी एक आपली जबाबदारी म्हणून तिकडे जाणं हे स्वतःला बाइंडिंग होऊन जातं. आणि म्हणजे अशा पुष्कळ प्रोजेक्ट्सवर जावं लागलं. आता जसं रेल्वेचं मी सांगितलं, ब्लॉकमध्ये असतं. भले मी रोज नाही गेली, बट इट वॉज नेसेसरी की सम डेज आय गो. म्हणजे दुसऱ्याला पण रिलीफ दिला पाहिजे ना. इट इज ओके. की महिला आहे म्हणून नेहमी स्वतःच सगळं अटेन्शन घेणं किंवा सगळे बेनिफिट्स घेणं इज ऑलवेज रॉंग. वेन यू स्टँड देअर अँड से की बरोबरीने काम करणार, तर बरोबरीने कामं ऍक्च्युली करायलाही पाहिजे. बरोबर, बरोबर. मग ते त्यामुळे तुम्ही मग तो जिथे तुम्ही गरज असते ऍडव्हान्टेज कधी तिथे घेतला जावंच नाही. लागतं आणि गेलोय. मग तसा ऍडव्हान्टेज म्हणजे मी डिसएडव्हान्टेज तुम्ही घेतला नाही महिला म्हणून मी म्हणेन. नाही, नेव्हर नेव्हर. आय मीन यू कॅन कन्फर्म दॅट विथ माय सीनियर्स. ओके. गुड. दॅट इज गुड. ऍक्च्युली दॅट इज व्हेरी गुड पॉइंट की स्वतः महिला जोपर्यंत म्हणत नाहीत की आमच्यामध्ये डिफरन्स नाही आणि तो त्याचा डिसएडव्हान्टेज म्हणू शकतो मी त्याला घेत नाही, तोपर्यंत लोक पण तुम्हाला इंडिपेंडेंटली देणार नाहीत आणि तुम्हाला तो हे होत नाही. तर बऱ्याच वेळा त्यावेळेला काही महिलांच्या बाबतीत तशा चुका होतात की दे दे कन्सिडर स्वतःला काहीतरी एक्स्ट्रा बेनिफिट घेतल्यामुळे मग लोक मग त्यांना इंडिपेंडेंटली जबाबदारी देत नाहीत. तर तो तुमच्या याच्या बाबतीत तुम्ही तसा कधी त्याचा गैरफायदा घेतला नाही असं म्हणू शकतो आपण. दॅट ठीक इज आहे. हां. ओके. आणि मग हे एवढे सगळे प्रोजेक्ट्स असताना बऱ्याच वेळा तुमचं सकाळी जाण्याचा टाइम 9-9:30चा असेल, येण्याचा टाइम पण प्रोजेक्टच्या डिपार्टमेंटला बऱ्याच वेळा उशिरापर्यंत थांबावं लागतं. मग हे सगळं करताना घराची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, मग हे बऱ्याच वेळा डबल ड्युटी केल्यासारखं चॅलेंजिंग होतं असं नाही वाटलं? होतं ना. म्हणजे पण घरच्यांची साथ या बाबतीत भरपूर मिळाली. म्हणजे माझे आई-वडील किंवा सासू-सासरे हे लोकं नेहमीच माझ्या पाठीशी उभे होते. त्यामुळे तसं नाही झालं. आणि मुख्य म्हणजे माझे मिस्टर ही इज अब्रॉड. ही इज इन कुवेट. सो तो डायरेक्टली कधी नव्हता, बट इन मॅनेजिंग मेनी ऑफ द हाउसहोल्ड पार्ट्स इनडायरेक्टली ही जबाबदारी त्यांनी तिथे राहून सुद्धा पुष्कळ पार पाडली. हो, ग्रेट. आणि म्हणजे आता जसं आता मुलगा 10वीत आहे. तर सुट्ट्या सुद्धा आम्ही आलटून-पलटून घेतल्या. लाइक 1 मंथ आय टूक स्टडी लीव्हसाठी ड्युरिंग ऑल द एक्झाम्स तो येऊन बसला. सो या गोष्टी सगळ्या असल्याशिवाय म्हणजे कोणीच महिला म्हणा किंवा पुरुष कोणाची तरी साथ असल्याशिवाय माणसं पुढे जाऊच शकत नाही. आणि माझ्या मुलाने टू बी व्हेरी फ्रँक द बेस्ट सपोर्ट सिस्टम इज माय सन. ओके. कारण तो फुल टाइम इथे असतो. त्याच्यामुळे तो कधीही त्रास देत नाही टचवूड. त्याच्यामुळे खूप फरक पडतो. ओके. मग एक विशेष आहे म्हणजे आय डोंट नो कोणावर पडलाय तो. म्हणजे आई-वडिलांपैकी. कारण की जनरली वडील घरी नसतात, त्यांची मुलं फार त्रास देतात असं मी बघितलंय. त्या महिला जनरली फार कंप्लेंट करत असतात, की बाबा याला कंट्रोल करायला फार डिफिकल्ट जातंय लाइक दॅट. ही इज अ रिअली गुड सन. म्हणजे फार रेअर असं म्हणू शकतो आपण. अ, या. तर दॅट इज गुड. तो तुम्हाला तसा टाइपचं कोणतं चॅलेंज आलं नाही. तर जेव्हा तुम्ही आता हे इंजिनिअरिंग करता, मग घरातला स्वयंपाक हे सगळं तुम्ही दोन्ही गोष्टी त्याचा बॅलन्स करून जाता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवड आहे? अं, मला असं म्हणायला गेलं तर ऍक्च्युली मी लॉ सुरू केलं होतं. डिबेट करायला खूप आवडतं त्याच्यामुळे. बट देन लेफ्ट इट हाल्फ वे. म्हणजे तो टेक्निकली पण हेल्प झालं असतं. इन टेंडरिंग कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे जे ऑफिसमधले असतात. बट ते शिक्षण नंतर पूर्ण करू शकली नाही. आय जस्ट लेफ्ट इट हाल्फ वे. आणि एक इंटिरियरचा डिप्लोमा केला. म्हणजे तसं फुल टाईम देऊ शकत नाही. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये वगैरे जेवढं पॉसिबल होत असेल, तर फ्रेंड्सचे घरं, स्वतःचं घर, इट इज तेवढं हौस पूर्ण केलेली आहे. ओके, गुड. म्हणजे दीज थिंग्स आय डू. दुसरं आता जनरली टीएमसीचा जॉब मला इतर जॉबच्या कंपॅरेटिव्हली टफ वाटतो. याचं कारण असं असतं, की टीएमसी मध्ये नुसतं जॉब करणं नाहीये. त्याच्या वेळेला तुम्हाला वेगवेगळे प्रेशर्स असतात. एक तर पॉलिटिकल प्रेशर असतं, पब्लिकचं प्रेशर असतं. मी तर म्हणेल, की पब्लिक असल्यामुळे पॉलिटिक्स पण आहे तिथे आणि मग त्याच्यामुळे हे दोन्ही प्रेशर्स
मग तुम्हाला असं जाणवलं का की जनरली लोकांचं टीएमसी बद्दल किंवा कोणत्या पण कॉर्पोरेशन बद्दल एक मत असतं की बाबा कॉर्पोरेशन वाले लोक किंवा जनरली कॉर्पोरेशन म्हणा, गव्हर्नमेंट म्हणा, लोकांचं एक असे साधारण धारणा ही कामं झालेली आहे की काम नाही करत किंवा कोणी एखाद्या लीडरने सांगितलं तेव्हाच ते काम होईल असं होणार नाही. मग तशा प्रकारे तुमचे अनुभव काय आहेत? एक तर पॉलिटिकली सुद्धा इंटरफिरन्स किती आहे आणि पब्लिकच्या रिलेटेड तुम्हाला कशा काही अशा टाईपचं अनुभव आले का? ऍक्च्युली म्युन्सिपाल्टी ही पब्लिक अँड पॉलिटिकल डॉमिनेटेडच आहे. आम्ही कर्मचारी म्हणजे अधिकारी कर्मचारी त्यांच्याच प्रेशरमध्ये म्हणजे काम करतो. बट पब्लिक इज लाईक शेवटी माय जॉब इज टू गिव्ह पब्लिक सर्व्हिसेस. लोकांना सोयी देणं हेच काम आहे आमचं. त्यांच्यासाठी बेनिफिटसाठी जे कामं होते ऑब्विसली इट इज लाईक वी हॅव मेन अथॉरिटी इज शेवटी महासभा आणि हे तो पॉलिटिकली इट इज ऑल्सो डॉमिनेटेड. आणि लोकांचं मत तर असतंच की कामं नाही करत, पण हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की कामं नसतेच केले तर एवढे प्रोजेक्ट दिसले कसे असते, ठाणे एवढं डेव्हलप कसं झालं असतं इन 10-15 इयर्स. इट इज पण ठीक आहे प्रेशर पॉलिटिकली टू बी म्हणजे खरं सांगायचं तर मला त्याची जाणीव कधीच झाली नाही, कारण ही बाजू माझ्या सिनियर्सनी नेहमी पार पाडलेली आहे. त्याच्यामुळे म्हणजे महिला म्हणून नाही, बट ऍज अ प्रोटेक्टिव्ह बॅकग्राऊंड इन ऑफिस मला या गोष्टींचा जास्त झळ कधीच बसली नाही. आणि पब्लिक म्हटलं तर येस, ते आम्ही येता जाता कुठला प्रोजेक्ट सुरू असेल तर ते कानावर लोकांचे शब्द पडतच राहतात किंवा कंप्लेंट्स हे रोजच्याच असतात की तिथे खड्डा पडला, किती दिवस काम चालणार, म्हणजे लोक नुसते रस्ते खोदून ठेवतात, कामं नाही करत. ह्या गोष्टी तर आता तुम्ही अंगवळणी पूर्ण पडलेल्या. तुमच्यातर्फे पूर्ण प्रयत्न करता की जनरली काम लवकरात लवकर हा, व्हावं, लोकांना त्रास कमीत कमी त्रास व्हावा, कमी खड्डे जे व्हावा. असतील ते लवकरात लवकर केले जावे. तर तुमचा त्यासाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न आणि पूर्ण एफर्ट्स तुमचे देता त्यासाठी? येस 100%. आय मीन जर बघायला गेलं तर म्हणजे आता तुम्ही विचारण्याच्या आधी किंवा मीच सांगते की आज आपण म्हणतो की कामं नाही करत, बट नाही, एक आम्ही नाही म्हणत. टीएमसी नाही नाही म्हणजे तुम्ही नाही, जनरल लोकांचं ओपिनियन. तर याबाबत मला असं सांगायचं आहे की आज जेवढ्या महापालिकेत आहे, जर लोकांना माहिती नसेल तर एवढे इलेक्शन्स होतात, सीईटीच्या एक्झाम्स होतात, एमपीएससी, यूपीएससी या सगळ्या एंट्रन्स एक्झाम्स ज्या होतात, तिथे सगळ्या एक्झाम्सला आम्ही लोक असतो त्यांची सुपरविजन करायला, इन ऍडिशन टू टीचर्स. इलेक्शन्स म्हटले की आज आमचा स्टाफ गेला, कोणाकोणाला महिनाभर ड्युटी असते, लोकांना ज्या सगळी जी लिस्ट काढतात हे काढतात, म्हणजे इट इज एव्हरी पर्सन इन टीएमसी ऑर इन म्युन्सिपाल्टी इज वर्किंग. म्हणजे अशा किती अन्य जबाबदाऱ्या पण असतात ज्या आपण पार पडत असतो, पण ते लोकांच्या नजरेत कधी येणार नाही. आणि पण ठीक आहे, शेवटी मी जर ते एक्सेप्ट केलं आहे की लोकांना सर्व्हिस द्यायची आहे तर ती प्रत्येक रूपाने आम्ही देत राहतो, म्हणजे इन ऍडिशन टू अशा इंजिनिअरिंग वेळी मला सर्व्हिसेस. आणखी एक विचारायचं की याच्यावरून मला जाणवलं, एक तर लॉकडाऊनचा जो पिरियड होता बरेच प्रोजेक्ट एफेक्ट झाले, म्हणजे तुमचे प्रोजेक्ट कामं पण रखडली असतील किंवा डिले झाले असतील. तर ह्या पिरियडमध्ये तुम्ही भले तुमचं इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असलं तर तुमचा काय रोल होता, तुमचा कसा रोल राहिला लॉकडाऊन मध्ये? कारण टीएमसीचं इम्पॉर्टंट रोल होता, सगळ्या टीएमसीच्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा आणि सगळ्याच ऍक्टिव्हिटीमध्ये, मग कोविड रुग्णालय असो की त्या रुग्णांना सेवा पुरवण्याच्या गोष्टी असो, तर तुमचा असा काय रोल होता? हा म्हणजे म्हणायला गेलं तर 23-24 मार्च पासून सुरू झालं. तर माझी प्रॅक्टिकली माझ्या साईट्स या एप्रिल पासून सुरू झाल्या विथ लगेच. स्पेशल परमिशन्स विथ लेबर्स ऑन साईट. आम्ही परमिशन्स दिल्या होत्या विथ ऑल नेसेसरी प्रिकॉशन्स टू बी टेकन. सो देर वॉज सम साईट्स जे आता माझं कळवा खाडीवर पूल चालू आहे, तर त्याच्यामध्ये असं झालं की आम्ही फिलिंग करून ठेवलं होतं आणि मला ते पावसाळ्यापूर्वी काढणं बंधनकारक होतं, बिकॉज अदरवाईज इट वुड ऑबस्ट्रक्ट द फ्लो ऑफ वॉटर. त्यामुळे ह्या सगळ्या इमर्जन्सी जे काही कामं होते पावसाळ्यापूर्वीचे जे करणं भागच होतं, त्या कामांना परमिशन्स दिलेल्या होत्या. सो आम्ही साईटवरही जात होतो. या व्यतिरिक्त होरायझन स्कूल मध्ये वगैरे जे होते आयसोलेशन सेंटर्स तयार केले, तर त्या ठिकाणी औषधं पुरवणं किंवा बाकी जे त्यांना रोजच्या रोज लागतात सगळ्या सुविधा त्यांना पुरवत होतो. तर त्या सगळ्या सुविधांसाठी कोऑर्डिनेशन करणं विथ मेडिकल स्टाफ, विथ द आयसोलेशन सेंटर स्टाफ, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी माझ्यावर होती. एक म्हणजे पार्टली वी वर कोऑर्डिनेटिंग फॉर ऑल दीज थिंग्स. म्हणजे असं इंजिनिअरिंगचं एक्झॅक्टली ते जरी कामं नसली तर बाकीच्या कामामध्ये तुम्हाला मग हे जनरल कामं हो, म्हणू शकतो आपण, इट इज त्याच्यामध्ये लाईक तुम्हाला एव्हरी टाइम यू आर ऑन ड्युटी 24 hours.
असं असतं. आणि म्हणजे सगळेच म्हणजे इंजिनिअरिंग म्हणा किंवा होल टीएमसी जे लोकांचं मत असतं. पण एक आहे की इव्हन आपण म्हणतो की कोरोनाच्या वेळेस, लॉकडाऊनच्या वेळेस ऑल डॉक्टर्स आर ग्रेट. दे आर फ्रंटलाईन वर्कर्स. 100% करेक्ट. But at the same time, even all people in TMC or municipality organizations or any other government organizations तेवढेच मेहनतीने काम करत होते, ज्यांनी लाईक आज डॉक्टर पर्यंत पोहोचवण्यापर्यंत जे सगळी सिस्टीम होती ती सुद्धा महापालिकेच्याच लोकांनी तयार केलेली होती. म्हणजे तुम्ही फुल तुमची ड्युटी रेग्युलर चालू होती की तुमचं असं अल्टरनेट डे वगैरे होतं की फुल नाही डे नाही, वी वर्किंग चालू हॅड होतं? ऑल डेज वर्किंग ॲज नॉर्मल. ओके, ओके. म्हणजे इनफॅक्ट सॅटर्डे संडे पण आम्हाला बोलवत होते, अशी बापरे! परिस्थिती होती. तुमची थोडीशी म्हणजे ड्युटी वाढली असं रोजच्या म्हणता पेक्षा येईल. पण जास्त ड्युटी होती आमची. ओके. मग तुम्हाला तुमच्या इट वॉज अ चॅलेंजिंग म्हणजे तो हा लॉकडाऊन तसं बघितलं तर सगळ्याच हा, कर्मचाऱ्यांसाठी सगळ्याच चॅलेंजिंग दृष्टीने. होता. हं. तर गुड. तर मग आता तुमचं फ्युचरमध्ये तुमचं काय काय हे आहेत पुढचे काय तुमचं ठरवलेलं काय फ्युचरमध्ये तर काय काय सेम फील्डमध्ये तुम्ही राहणार आहात आणखी काही करायचं ठरवलेलं आहे की फॅमिलीच्या साठी तुम्हाला आणखी वेगळं काही प्लॅन आहेत तुमचे? सध्या तरी इट इज लाईक एवढा पुढचा प्लॅनिंग केलेलं नाहीये. हं, आणि प्रोजेक्ट्स आहेत, थोडे चॅलेंजिंग प्रोजेक्ट्स चालू आहेत. हं, म्हणजे आता आपण ठाण्यात एक नवीन रेल्वे स्टेशन आणतोय. हं. सो त्याच्यानंतर अजून बरीच पादचाऱ्यांसाठी सुविधा वगैरे देणं याचे पण प्रोजेक्ट्स आहेत. तर सध्या तरी काही याच्यातून निघायची इच्छा नाहीये. कारण प्रोजेक्ट्स आर गुड अँड आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे राहतील. स्वतःलाही त्याचा एक म्हणजे तुम्हाला समाधान राहील, तुम्ही की मी एन्जॉयिंग हे कामं केलेत. जे तुम्ही आणि म्हणताय की नंतर बघू. निर्मितीचा आनंद हां. यू आर एन्जॉयिंग दॅट वर्क. येस, आय एम ॲक्चुअली एन्जॉयिंग वर्किंग हिअर. सो इट इज. तर ग्रेट. तुम्हाला आणखी काही सांगायचंय आपल्या दर्शकांना किंवा काही बोलायचं असेल तुम्हाला यू कॅन. मला असं म्हणायचंय, की सगळ्या महिलांनी जसं आपण म्हटलं, की स्वतःहूनच म्हणायला पाहिजे, की मी हे करू शकते. जेव्हा आपण कॉन्फिडन्स दाखवू, तेव्हाच लोकं तुम्हाला एक्सेप्ट करतील. अँड यू डोंट नीड टू प्रूव्ह इट एव्हरी डे इन अ डिफरंट वे. सगळ्या रोजच्या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी असतात, त्या सुद्धा आपण कॉन्फिडन्सनी केल्या, तरी इट इज आपण आहोत. आय मीन देअर शुड नेव्हर बी अ फाईट, की आम्ही कोणीतरी आहोत किंवा काय. जे आहे ते सुद्धा आपण स्वतःच्या कॉन्फिडन्सनी करून दाखवलं, तर लोकं आपोआप एक्सेप्ट करतात. आणि इट इज एक्सेप्टेबल. म्हणजे आज मी म्हणेन, की इतके वर्ष झाले, माझ्या बरोबर सुद्धा एकही महिला सहकारी नव्हती. ओके. नायदर माय सीनियर, नॉर अ ज्युनियर, नॉर अ कलीग. बट स्टील आज आहे. तर स्वतःमध्ये पण कॉन्फिडन्स लागतो. लोकांना दाखवायला म्हणजे तुम्ही जर कॉन्फिडन्स क्रिएट केला, तर समोरचे तुमच्यामध्ये पण कॉन्फिडन्स दाखवतील. व्हिच नाही, इज व्हेरी तुम्हाला इम्पोर्टंट. मला वाटतं टीएमसीचा एक अवॉर्ड पण मिळाला ना मागे? हां, 2010 मध्ये उत्कृष्ट अभियंताचा. तर तो कशावरनं कशा प्रकारे सिलेक्शन झालं आणि त्या कोणत्या एका पर्टिक्युलर प्रोजेक्टमुळे मिळाला की कसं? नाही, असं काही पर्टिक्युलर प्रोजेक्टमुळे नाही. इट इज द ओव्हरऑल ओव्हरऑल. वर्किंग म्हणजे ऑफ अ म्हणजे हं. म्हणजे ओके. प्रोजेक्ट्स डन ऑर द वर्किंग इन टीएमसी फॉर मी. असावरी जो तुमचा जे कविता आपण मला मागे ऐकली तुमच्या आईची, हो. हो, कविता ऐकली. माझ्या आईनी एक लिहिली होती. हं, सो तर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना साठी एक म्हणून दाखवते. हं. जरा जस्ट मी वाचते ते, या, या. कारण माझ्या समोरच आहे. जस्ट वाचून दाखवते. या. अं, तू चाल पुढे, तू चाल पुढे. तू चाल पुढे, तू चाल पुढे. येऊ दे संकट कितीही. कर जागर स्त्री शक्तीचा, तुझ्या असीम सामर्थ्याचा. कर जागर स्त्री शक्तीचा, तुझ्या असीम सामर्थ्याचा. तू थकू नको, तू थांबू नको. तू थकू नको, तू थांबू नको. कर कर्तृत्वाची ढाल पुढे. कर कर्तृत्वाची ढाल पुढे. तू चाल पुढे, तू चाल पुढे. असंच माझी मनापासून इच्छा आहे, की सगळेजण असाच अथक प्रवास करत राहतील, तर नक्कीच प्रत्येक जणाला एक समाधान होईल, की मी या जन्मी स्त्रीचा जन्म घेतला. याच्यात मला खूप आनंद आहे. आणि असंच वाटतं, की सगळ्याच महिलांनी पुढे यावं आणि आपला कॉन्फिडन्स वाढवावा आणि बी सक्सेसफुल इन इन एव्हरीथिंग व्हॉट दे डू.
शुअर. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सर इट वॉज ग्रेट. खूप तुमची जर्नी आम्ही बघितली आणि तुम्ही जे इंजिनिअरिंग मध्ये आपण असावरी मॅडमने जे केलेलं आहे इंडिपेंडेंटली सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आपल्या कामाचा त्यांनी ठसा उमटवला आणि कुठेही श्री म्हणून त्यांनी कोणता ऍडव्हान्टेज घेतला नाही, डिसएडव्हान्टेज घेतला नाही. मी म्हणेन की हे काम याच्यामुळे मी करणार नाही किंवा असंही. म्हणजे एक डिफिकल्ट अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये आणखी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी आपलं काम इंडिपेंडेंटली आणि चोखप्रमाणे बजावलं. तर आपण नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या फील्ड मधल्या वेगळ्या महिलांना आपण दररोज बोलवतोय. तर आज आपण इंजिनिअरिंग फील्ड मधल्या इंजिनियर्स असावरींना बोलवलं होतं आणि त्यांचं आपण कसं त्यांनी काम केलं आणि त्यांनी कसं काम आतापर्यंत त्यांचं काम जे वेगळे प्रोजेक्ट केले आणि त्याच्यामुळे त्यांना गौरवलं सुद्धा गेलं. तर आपण ह्या सिरीज मध्ये उद्या आपण भेटणार आहोत अश्विनी धुपे यांना. अश्विनी धुपे यांचा प्रवास अतिशय डिफरंट, ज्यांनी स्वतःच एक गृहिणी असताना स्वतःच पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन केलं. स्वतःच ट्रान्सफॉर्मेशन करताना बरेच चॅलेंजेस त्यांना आले आणि त्याच्यानंतर जे चेंज झालेली आपण अश्विनी धुपे जे अश्विनीना बघणार आहोत. तर त्या ज्या आहेत त्यांनी नंतर स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर सगळ्यांचं ट्रान्सफॉर्मेशन केलं, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचं. नंतर आता ते शी इज अ मोटिवेशनल स्पीकर आणि कोच. तर त्या आपल्या उद्या ह्याच वेळ आपण भेटणार आहोत 7:30 वाजता. तुम्ही पुन्हा सगळ्यांना विनंती करेन की उद्या संध्याकाळी 7:30 ला तुम्ही जरूर त्यांची जर्नी बघावी. आणि आज असावरी तुम्ही आमच्यावर आलात, तुमची सगळी जर्नी शेअर केली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तुमचे आभार पुन्हा एकदा. थँक्यू राजेश सर आणि जयश्रीताई अँड द होल उडान टीम फॉर मला या इथे बोलवल्याबद्दल आणि आपले विचार सगळ्यांसमोर मांडल्याबद्दल. थँक्यू Yes. आणि हॅपी नवरात्री टू ऑल अगेन. सेम टू यू. हॅपी नवरात्री.